हाय, मी दीपिका. तर आज मी सोयाबीनची भाजी बनवली होती, तर त्याचीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे मी कढई घेतली, त्या कढईमध्ये तेल टाकलं, जिरे टाकले आणि कांदा टाकला. तर कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आणि त्यामध्ये टाकायच्या हिरव्या मिरच्या. तर मी इथे 2च हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कारण बाकीचे पण सुके मसाले जाणार आहेत ना त्यासाठी. तर जास्त तिखट होऊ नये म्हणून मी 2च मिरच्या घेतल्या आणि त्यामध्ये टाकायचं टोमॅटो पण छान परतून घ्यायचं. आणि कांदा लवकर ट्रान्सपरंट व्हावा त्यासाठी मी त्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे, जेणेकरून कांदा टोमॅटो लवकर शिजेल. तर इथे कांदा टोमॅटो छान शिजवून घ्यायचं आणि त्यामध्ये टाकायचे आपले सुके मसाले, जसे की हळद, कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, धना पावडर आणि थोडासा गरम मसाला, असं सगळं टाकून छान परतून घ्यायचं. आणि त्यामध्ये टाकायचं 1 ग्लासभर पाणी. तर इथे 1 ग्लासभर पाणी टाकून त्याला छान उकळी येऊन द्यायची. आणि मी एका साईडला सोयाबीन पण आधी भिजवून ठेवले होते. सोयाबीन मोठे होते ना, त्यासाठी मी त्याचे 2-2 तुकडे करून घेतले. तर इथे पाण्याला पण छान उकळी आली आहे आणि त्यामध्ये आपण भिजवून घेतलेले सोयाबीन आहेत ना, ते त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि त्याच्यावर छान झाकण ठेवून मिक्स करून त्याची एक वाफ काढून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता, आणि वरतून छान हिरवीगार कोथिंबीर टाकायची की तयार झाली आपली सोयाबीनची छान भाजी. ही भाजी तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकतात.